हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे अक्षय तृतीया. तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज दिवस खूप चांगला असतो, शुभ मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तापैकी आज एक मुहूर्त आहे अक्षय तृतीया. तर आम्ही काही सोनं खरेदी करणार नाही आहे, कारण की आता सोन्याचे भाव असे गगनाला जाऊन भिडलेले आहेत. त्यामुळे आता सोनं काय खरेदी करायचं नाही आहे. तर मी आज व्हिडिओची सुरुवात ह्यासाठी केली, म्हणजे आज व्हिडिओ यासाठी बनवते की दुपारी आता मस्त जेवण पण झालं. आता वाजलेत किती माहिती आहे का? 1 वाजलेत. 1 वाजून 9 मिनिटं झालेली आहेत. तर आज आहे मंथनची आज तबला क्लासची 3री एक्झाम आहे. तर पहिली एक्झाम पण तुम्ही बघितलात, दुसरी एक्झाम पण बघितलात, म्हणजे तो गेला होता तबल्याच्या परीक्षेसाठी. तर आज आहे 3री एक्झाम. तर 3री एक्झाममध्ये 2 असतात. आज त्याचा पेपर असणार आहे आणि मग जी प्रॅक्टिकल असणार आहे ना, तर ते आणि 2 दिवसानंतर आहे. तर आज आम्ही निघालोत वाशीला जायला. तर माझी फ्रेंड पण आहे, तर ती त्यांची 4 व्हीलर आहे. तर ती बोलली की आपण 4 व्हीलरमधून जाऊया. मंगेशना आहे आज सुट्टी, संडे आहे तर आहे सुट्टी, पण आता ती मैत्रीण पण येते. तर मग म्हटलं आपण लेडीज बऱ्या पडतात जायला, म्हणून आम्ही चाललो आहे तिकडे. आता मंथनची एक्झाम आहे त्याच्यामुळे, आणि म्हणजे कसं पेपर आहे त्याच्यामुळे सर बोलले की लवकर थोडा वेळ जा, आधी हॉल तिकीट वगैरे तुम्ही तिथेचे हे करा, त्यानंतर मग म्हणजे कोणत्या क्लासमध्ये त्याचा नंबर आहे तर ते सगळं चेक करायचं. त्यामुळे आम्ही आता 1 वाजला, त्याच्यामुळे आता लवकर निघणार आहे थोड्या वेळात. तर ती तिकडून कॉल केला की मी इथून लगेच खाली जाईन, मग तिथे मला खाली घ्यायला येणार आहे बिल्डिंग खाली. तर असा असणार आहे आजचा व्हिडिओ. आणि आज मस्त असं ना आमरस, पुरी आणि त्यानंतर मग वाटाण्याची भाजी बनवली होती, आईने दिली होती तिळपूर, आणि काय होतं, लोणचं पण होतं, पापड होते, कुरुड्या होत्या, भात पण होता. तर आज सगळं मस्त जेवण झालं. तर आज सकाळी जास्त काही लवकर नाही, आणि देवपूजा वगैरे करून मग सगळं नंतर जेवण बनवलं. 12 वाजता म्हणजे आम्ही जेवायला बसलो, म्हणजे थोडंसं जाण्या अगोदर सगळं रिलॅक्स होऊन त्यासाठी. तर आता आपण निघूया थोड्या वेळात. मंथन पण रेडी झालाय. मंथन थोडंसं वाचत बसलाय, पेपर आहे ना त्याच्यामुळे त्याला बोलली थोडंसं वाचत बस, कारण की त्याचं हां ठीक आहे वाचतो असंच चालू असतं. तर म्हटलं आज त्याला बोलली थोडा वेळ वाचत बस जरा, काय क्वेश्चन येतील तर सरांनी कसं सांगितलेत की काय क्वेश्चन येतील त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित, म्हणजे त्यांना कसं इंग्लिश असणार, हिंदी आणि मराठी, मग त्याच्यातलं आपण चूज करायची की कोणती भाषा आहे. तर ते सगळं आता मी मंथनला सगळं सांगितलं की काय कसं हे करायचं. मग आता ते बघते आता थोड्या वेळात. तर ती मैत्रीण आली की आम्ही निघतो जायला. चला तुम्हाला पण घेऊन जाते. आमची तयारी. पप्पा जरा आवाज कमी करा. चला आता आपण जाऊया. पप्पांना राहू देत जरा. चला चला, पप्पा काम करतायत. चला. एक्झाम झाली तबल्याची. आता चाललाय मंथन आईस्क्रीममध्ये आईस्क्रीम खायला. बरोबर नंतर सेकंड पेपर झाल्यावर. हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज जो कालचा व्हिडिओ होता ना, तो मी आज कंटिन्यू करते. मंथनची परीक्षा होती, तुम्ही बघितला, पण तिथे एवढी गर्दी होती ना, तर मी कॅमेरा पण नाही काढला, कारण की ना तिथे स्कूलमध्ये त्याची एक्झाम होती, न्यू मॉडर्न स्कूल वाशीला. म्हटलं उगीच मोबाईल वगैरे नको काढायला, कारण की तिथे सिक्युरिटी खूप होती. त्याच्यामुळे मी, कारण की म्हणजे एक्झाम होती, बोर्ड एक्झाम सारखीच तिथे एक्झाम होती, तर त्याच्यामुळे मी काही तिकडे जास्त शूट नाही केलं. तर तोच व्हिडिओ मी आज इथे कंटिन्यू करते. तर मी तुम्हाला ना एक दाखवते. इथे हे बघा, इथे ना मी ही एक कुंडी आणलेली, आणि हे बघा, हे इथे एक ना, इथे हे मनी प्लांटचं झाड आहे. तर ते मी आता
आणि ही जी बॉटलवरती जो वर्क केलेला आहे ना, तर ते माझ्या मैत्रिणीच्या मुलीने केलेलं आहे. तर तिने मला ना 2 बॉटल दिल्या होत्या. तुम्हाला मी दाखवते, थांबा 1 मिनिट. हे बघा, असे नाही, ह्या अशा 2 बॉटल होत्या. ह्या 2 आहेत बॉटल. तर एकामध्ये मी ना मनी प्लांट लावलं होतं. हे बघा, त्याला हे आलेत, कोंब आलेत, म्हणजे त्याची रूट्स सुटलेत त्याला. आणि ही जी रिकामी आहे ना, तर त्याच्यामध्ये पण नंतर लावणार, कारण की ज्यावेळेला पावसाळा चालू होईल ना, त्यावेळेला मी ह्याच्यामध्ये लावते आणि तुम्हाला दाखवते. ह्या 2 झाल्या. त्यानंतर ना ही एक होती, ह्याच्यावरती पण असं वर्क केलेलं आहे. हे बघा, ॲक्रेलिक कलर वापरून आय थिंक वर्क केलेलं आहे. तर मी तिच्या घरी गेली होती, तर त्यावेळेला मला ना ही डिझाईन, म्हणजे तिने वर्क केलेली अशी बॉटल ठेवल्या होत्या. तर मी तिला विचारलं की मस्त झाली, म्हणजे छान हे केलेत वर्क, तू पेंटिंग केलंय छान. तर ती बोलली थांब तुला देते. मग ह्या 2 दिल्या होत्या, पण ह्याच्यातली एक बॉटल ना माझ्या हातातून फुटली. मी तिकडे फ्रीजवरती ठेवली होती त्यावेळेस. आणि ही बघा, ही एक बॉटल आहे. तर ह्याच्यावरती पण तिने मस्त असे कलर हे वर्क केलेलं आहे. हे कशाचं केलं आहे मी काय विचारलं नाही, पण मला आवडली ही बॉटल. तर म्हटलं ही पण छान आहे. तर त्याच्यामुळे ना तिने मला ही बॉटल दिली. तर ही एक मोठी, त्यानंतर त्या 2 आणि ती एक. तर अशा माझ्याकडे 5 बॉटल होत्या तिने दिलेल्या. तर ते मी आता काय करते, आता हे जे मनी प्लांट आहे ना, तर हे पण मला ट्रान्सफर करायचं आहे. पण आता नाही करणार. जूनमध्ये गावी जाऊन आल्यानंतर, मग जूनमध्ये कसा पाऊस लागतो ना, तर त्यावेळेला मी ते चेंज करेन आणि दाखवते तुम्हाला. हे बघा, हे एक मनी प्लांट आहे. तर ह्याला ना ह्याला मला वाटतं ना आता 1 वर्ष होऊन गेलं. डिसेंबरमध्ये ह्याला 1 वर्ष झालं. आणि हे जे आत्ता ही पानं दिसत आहेत ना, तर ही आत्ता नवीन आलेली आहेत पानं. नंतर पहिली तर 4-5च होती. आणि त्याला ना मे मध्ये आम्ही गावी गेलो त्यावेळेला ते थोडंफार सुकलं होतं. मग मी त्याला परत पाणी घालून ते आता मातीमध्ये आहे. बघा, त्यातली माती पण थोडीशी कमी झाली. माती पण कमी झाली. आणि ह्याला मस्त आता कसं वाढत गेलंय ना, त्याच्यामुळे त्याला सपोर्ट जास्त पाहिजे. त्याच्यामुळे मी काय करणार आता, हे इंडोर ठेवणार आहे. तर त्याच्यासाठी मी ना ही इथे एक कुंडी घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये हे ट्रान्सफर करणार. आणि ते जे मनी प्लांट आहे ना, तर ते ह्याच्यामध्ये लावेन मी. तर आता बघू. हे बघा, इथे तार लावून ठेवली, छोटी एक तार आहे. आणि ते बंद पडलेलं स्केच पेन आहे, जेणेकरून त्याला सपोर्ट राहावा ना, म्हणून मी ते लावून ठेवलं होतं. तर हे आता मी ट्रान्सफर करणार आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवते. तर चला आपण आता बघूया. आणि हे असं सगळे मी आता ट्रान्सफर करणार आहे. तर चला पण तुम्हाला मी दाखवते अजून एक गोष्ट. आणि तुम्हाला हे इकडे दिसत असेल ना, हे जे मनी प्लांट आहे, तर ते ओरिजिनल नाही आहेत, आर्टिफिशियल आहेत. तर ते पण दाखवते. हे बघा, हे असे माझ्या किचनमध्ये मी लावले, असे मस्त वेली लावलेले आहेत. आणि ते मी कधीतरी असं ना हे करून घेते, म्हणजे काढते, धुवून घेते स्वच्छ, नाहीतर मग काहीतरी कपड्याने पुसून घेते. तर त्याची पण मस्त अशी करावी लागते देखभाल. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. चला, ही ना विंडोमध्ये खूप झाडं लावलेली मी. तर हे आहे कोरफडीचं झाड. तर हे मी छोटीशीच आणली होती माझ्या फ्रेंडकडून. तर ती एवढी मोठी झालेली आहे कोरफड. आणि त्यानंतर हे बघा, हे इथे एक मनी प्लांट आहे. हे बघा, हे मनी प्लांट आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना हळद लावलेली. ते मी हळद काढायला, म्हणजे मी काढलीच नव्हती. हे बघा, ह्याच्यामध्ये हळद लावलेली. तर हे बघा, हे कोंब दिसत आहेत, हळदीचे कांदे आहेत ना, तर ते आहेत. आणि हा आता कोंब आला आहे, कारण की ना मी पाणी घालते त्याच्यामुळे. आज सकाळी पाऊस पण लागलेला. तर मी आता विचार करते ही सगळी हळद ना सगळी खतून घेऊया. आणि त्यानंतर मग हे बघा, हे ह्याच्यात एक मनी प्लांट आहे. ही जास्वंदीचं झाड आहे हे. त्यानंतर हा इथे एक आहे, चायची पात आहे हे इथे. त्यानंतर इथे कढीपत्ता आहे, तो बघा. आणि तिथे ना माझं ते बोराचं झाड होतं, तर ते मेलं. आणि ते ओव्याची पानं. आणि त्या विंडोमध्ये पण भरपूर अशी झाडं आहेत म्हणजे त्या साईडला. तर ती आत्ता मी याचं काही एवढ्यात करणार नाही आहे. पहिल्यांदा ही मी जरा हे करून घेते. आधी हळद ही खतून घेणार, कांदे काढून ठेवणार. आणि ज्या वेळेला जूनमध्ये पाऊस लागेल ना, तर त्यावेळेला मी हे मस्त परत लावणार कांदे मोठ्या याच्यामध्ये. आणि बघूया, हळदीची पानं तर मी वापरली. हळदीची पानं चायमध्ये किंवा असं पातोळ्या वगैरे करून पण खाल्ले. वगैरे मी हे लागले माती, मगाशी ना पाऊस लागून गेला. तर ही पानं मी कधीतरी टाकते चायमध्ये.
चांगला वास येतो. ती मी आता हळद खतून घेते नंतर थोड्या वेळानंतर. आधी मंथनला जाऊन घेऊन येते. आणि हा टेबल आज सुद्धा म्हणजे खाली खाली झालं आहे, कारण की आज मंगेश गेलेत ऑफिसला आणि ते घरात नसले ना तर मला अजिबात करमत नाही. आता हा व्हिडिओ बघून बोलतील, तू सारखं सारखं बोलत होती तुम्ही ऑफिसला जा ऑफिसला जा, आणि मी ऑफिसला गेलो की तुला करमत नाही. मला खरं सिरियसली नाही करमत, कारण की ना आता सवय झाली 4 वर्ष. म्हणजे कसं आता घरात असतात, घरात बसून काम करतात, तरी पण अशी सवय झाली आहे की हां करत काम करतायत. आणि ते कामाचा तो आवाज, ती त्यांची ऑफिसची सगळं काय बोलायच्या पलीकडे. तर ते सगळं आता हा व्हिडिओ बघतील आणि बोलतील तू बोलत होती सारखी सारखी तुम्ही ऑफिसलाच जा. तिकडे घरात असले ना की सारखे कामं चालू असेल तर मग कसं टाईम नाही भेटत त्यांना, म्हणजे फॅमिलीला टाईम देण्यासाठी त्यांच्याकडे टाईमच नसतो, कारण की एवढ्या मीटिंग असतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, तर ते सगळं चालू असतं. त्याच्यामुळे मी त्यांना सारखं म्हणते तुम्ही ऑफिसला जा, ऑफिसला गेलात ना तुम्ही घरी लवकर याल, मग आम्हाला जरा टाईम द्याल. पण आज जरा व्हिडिओ बघतील आणि बोलतील तू सारखं बोलते, आज मी कामाला गेलो तर आज तुला करमत नव्हतं, हे असं सगळं आहे असं. तर आता मी मंथनला घेऊन येते आणि त्यानंतर मग ना मस्त हळद आपण आज खाते. बघूया किती, मी तुम्हाला दाखवते. म्हणजे ह्या आधी फोटो ना मी इथे फ्लॅश करेन की हळद मी लावली होती आणि म्हणजे किती आली होती त्याची, म्हणजे जेव्हा 15 दिवसानंतर त्याची किती वाढ झाली होती. तर फक्त फोटो फ्लॅश करेन मी इथे. आणि नंतर मग आता आल्यानंतर हळद खतल्या, त्यानंतर ते मनी प्लांट पण लावायचे, ते ट्रान्सफर करायचे. तर असं असेल आजचा व्हिडिओ. आणि कालचा व्हिडिओ होता त्याच्यामुळे मी हा, तो थोडा अर्धा झाला होता ना, तर त्याच्यामुळे मी हा इथे पुढे अटॅच केला हा व्हिडिओ. तर तुम्ही बघून घ्या. त्यांच्या घरामध्ये ना वर्क फ्रॉम होम जी लोक म्हणजे करत असतील, कोणाचे मिस्टर करत असतील, कोणाची मुलं करत असतील, कोणाचा भाऊ करत असेल, तर तेच लोक समजू शकतात की घरामध्ये आपण किती शांतता ठेवावी लागते. कारण की त्यांच्या जर मीटिंग चालू असतील ना तर आपल्याला शांत बसावं लागतं, कारण की इकडून नाही तर मग आपण जर आवाज केला तर हे इकडून हायपर होणार, कारण की आपला आवाज तिकडे जाणार, मग त्यांची मीटिंग चालू असतात तो एक आवाज, मग त्याच्यामुळे त्यांना काही समजत नाही कोण काय बोललेलं, त्याच्यामुळे आपण शांतता ठेवावी लागते. तर तेच लोक समजू शकतील की घरामध्ये किती शांतता ठेवावी लागते. आणि सगळे म्हणतात की वर्क फ्रॉम होम आहे तुमचं तर काय बरं आहे, पण जे लोक करतायत ना वर्क फ्रॉम, तर त्यांनाच माहिती आहे की किती एफर्ट्स घ्यावे लागतात. म्हणजे घरामध्ये राहून किती सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हे सगळं काम करावं लागतं. तर बाकी काय असं बोलायचं नव्हतं मला, फक्त मला एवढं सांगायचं होतं की वर्क फ्रॉम होम करतात ते पण बिचारे खूप मेहनत करतात. तर आता हा व्हिडिओ बघून काय बोलतील मला माहिती असतं. ऑफिसचं एवढं काम असतं ना, तर त्यांना फॅमिलीला टाइम देण्यासाठी पण टाइम नसतो, कारण की ऑफिसचे एवढ्या मीटिंग असतात, सगळं म्हणजे सगळीकडूनच प्रेशर असतं, घरातून पण प्रेशर असतं की आम्हाला टाइम देत नाही, ऑफिसचं पण असतं प्रेशर की बाबा तुम्ही टाइम टू टाइम सगळं व्यवस्थित द्यायला पाहिजे काम करून, हे सगळं प्रेशर असतं. असो, तर आता मी मंथनला घेऊन येते. हा व्हिडिओ बघितला तर ते मला काय बोलतील काय माहिती नाही, पण आता मी मंथनला घेऊन येते. त्यानंतर मग ती जे हे आहे ना हळद लावलेली आहे ना आपण, तर ती खतून घेऊया आणि ती काढूया, त्यानंतर ते ट्रान्सफर करूया. तर असं सगळं जेवण माझं झालेलं आहे. सकाळी आज काय ते टिफिन नाही घेऊन गेले, कारण की ते कधीतरी एकदा म्हणजे जर जेव्हा काम असेल त्यावेळेला ऑफिसला जातात, काय मीटिंग्स असतील तर ते जातात. तर त्यामुळे कसं मग सगळे एकत्र असतील तर ते बाहेरूनच ऑर्डर करत असतील, तर त्याच्यामुळे आज टिफिन नाही नेलं आहे. पण मंथनला मी टिफिन दिला आहे. मंथनचे स्कूल 15 तारखेपासून परत चालू झालेली आहे. आता परत सुट्ट्या लागल्या की परत गावाला जायचं आहे ते सगळं, आणि तुम्हाला गावचे पण व्हिडिओ बघायला भेटतील. तर असं सगळं असणार आहे. तर आता आपण मंथनला घेऊया आणि नंतर डिरेक्टली तुम्हाला मी भेटते तेव्हाच, की ज्यावेळेला आपण ते हळद खातणार आहे त्यावेळेला. हे बघा, आता मंथनला स्कूलमधून मी घेऊन आली आणि तो मला सांगतोय की वरती खेळायला चल, वरती आता उन्हात ऊन खूप आहे, म्हणून त्याला काय म्हटलं मी आता माझी तरी काम करते, आता मी ट्रान्सफर करून घेते. आणि ह्या जी नवीन कुंडी आणली होती ना, तर त्याच्यामध्ये मी थोडीशी माती टाकून घेते. खत मी थोड्या वेळानंतर टाकते, कारण की आता नाही खत टाकणार, थोड्या वेळानंतर टाकते. आणि हे मी घरातच ठेवणार आहे, जे मनी प्लांट आहेत ना तर ते घरातच ठेवणार आहे,
कारण की बाहेर भरपूर आहेत माझे विंडोमध्ये ना, तिन्ही विंडोमध्ये खूप मस्त झाडं लावलेली आहेत. मनी प्लांट आहे. आणि हे इथे जे तारा आहेत ना, त्या जुनं मी काढून घेते. ज्यात छोटी पडत होती कुंडी, त्याच्यामुळे मी आता दुसरी आणलेली. आणि तारा याच्यासाठी लावल्या की सपोर्टसाठी मी थोड्या तारा लावल्या, तर त्यामुळे आता हे सगळं काढून घेते आणि त्या कुंडीमध्ये मी ट्रान्सफर करते. त्यानंतर ती जी छोटी आहे ना, छोट्या ज्या बॉटलमध्ये तर ते पण लावून घेणार आहे. तर आणि हळद पण आहे, ती हळद खतून घेणार आहे. तर आता जून महिना आला ना की परत मी आता लावणार आहे ती हळद, की किती होते बघूया. आणि आता काही जास्त म्हणजे काय, फक्त मला पानांसाठी म्हणून मी आणली होती ती गावावरून, ते ना हळदीचे कांदे आणलेले. आता हे असं सगळं करून घेते आणि खाली प्लॅस्टिक कागद घालून घेतला, कारण की ना मला म्हणजे प्लॅस्टिक कागद ह्याच्यासाठी घातला कारण की घाण होऊ नये म्हणून, कारण की सकाळी आता लादी वगैरे पुसून घेतलेली आहे. तर आणि मला झाडं लावायला खूप आवडतात. ह्या आधी पण मी तुमच्यासोबत झाडांचे व्हिडिओ खूप शेअर केले होते. माझी जर बाल्कनी असती ना, खूप मोठी अशी बाल्कनी असती, तर मी खूप झाडं लावली असती. मी काय म्हणणं बोलते की आपल्याकडे मोठी बाल्कनी पाहिजे होती, म्हणजे मी भरपूर अशी झाडं लावली असती, मस्त डेकोरेट केलं असतं, म्हणजे बाल्कनी डेकोरेट केली असती. गार्डनमध्ये असं म्हणजे बाल्कनीच्या गार्डनमध्ये बसून मग असं मस्तपैकी चहा बी पीत बसलो असतो, अशी मस्तपैकी पाहिजे होती आपल्याकडे. असो, हा याच्यातच समाधानी आहे. पण हे असं मी येताना हे झाड पडत होतं, तर परत त्याला थोडंसं नजर असते, तर मी सपोर्ट म्हणून तो जुनावाला जो बंद पडलेला स्केच पेन होता ना, तर तो ठेवला. थोड्या वेळानंतर मी काय करेन, याला एक काठी बघणार आणि याला ती लावून देते, म्हणजे ते पडणार नाही याच्यामुळे. आणि जी मी लावली होती ना हळद, तर त्याला आता ना कोंब यायला लागले. तुम्ही विचार केला किती दिवस झाले मी बोलते खतते ती काढून घेते, परत म्हणजे कसं थोडीशी माती हलवते, जे कांदे आहेत ते काढून घेते, पण त्याची कुंडीच खराब झाली. तर आता परत मेमध्ये ना मस्त अशी झाडं लावणार आहे, मस्त अशा कुंड्या घेऊन येणार. माती तर ऑलरेडी आहे माझ्याकडे, पण मी आता पहिलं खतून घेते. आणि जो कोंब होता ना, तर तो पण काढून घेते आणि बघूया ती किती येते हळद. मला काय फक्त पानांसाठी पाहिजे बघा. त्याला आता मुळं फुटलेली होती, मी पानं पण तुम्हाला दाखवले की कशी आलेली. तर ती मी गावावरून आणलेली हळद होती. गावाला सासूबाई भरपूर अशी लावते आणि तीच आम्ही जेवणामध्ये हळद वगैरे वापरतो. तर ही मी आपलं असंच मला पाहिजे होती थोडीशी बाल्कनी, माझ्या गार्डनमध्ये छान वाटली असती विंडोमध्ये, त्यामुळे मी थोडेसे असे कांदे घेऊन आले. जो कोंब होता ना, तर त्या ह्याच्यामध्ये लावून दिला. म्हटलं जगला तर जगला, बघू. आणि मी आता सगळी हळद काढून घेते आणि मग नंतर हे बघा असं सगळं हा चिखल झालेला थोडा साफ करते. ह्या कुंडीमध्ये जे मनी प्लांटचं झाड होतं ना, तर ते मी ह्या कुंडीमध्ये लावलं. हे बघा इथे आता त्याला थोडासा सपोर्ट दिलाय मी. हे लावलेत, ह्या 2 तारा लावलेत. हे बघा ह्या 2 तारा लावलेत आणि हा बंद पडलेला स्केच पेन आहे, तर तो मुळाशी घातला जरा घट्ट बसेल म्हणून. तर ही जरा नंतर स्वच्छ धुवून घेते. आणि ह्या ज्या बॉटलमध्ये मी ठेवलेलं ना मनी प्लांट, तर ते मी ह्या कुंडीमध्ये, छोट्या कुंडीमध्ये शिफ्ट केलं. आणि ही आमची एवढीशीच भेटलेली आहे हळदीची. हे हळद आहे, तर मी काय करेन नंतर मग हे मेमध्ये हे परत एका कुंडीमध्ये लावणार. फक्त पानं भेटली बस झालं, कारण की हे छोटेसे आहेत कांदे, तर ते मी गावावरून येताना परत एकदा घेऊन येईन. आणि हे जे पाणी आहे ते आता परत झाडांना घालते. याच्यात थोडीशी माती आहे, बेसिनमध्ये टाकलं तर परत चिखल होणार. तर आता हे सगळं असं मस्तपैकी ही झाडं आता मी शिफ्ट करून घेते, ठेवून देते. माझं झाड हे बघा, अशा ही थोडीशी अशी तर अशी नाजूक आहेत ना ही. बघा हे कांदे हे एवढेसेच भेटले, हे आता परत मी लावेन. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये हे झाड लावलेलं आहे. ह्याला काहीतरी आता सपोर्टसाठी मी ना हे लावते, थोडीशी काठी लावते. आणि हे जे दुसरं होतं ना त्या बाटलीमध्ये, तर ते मी ह्याच्यामध्ये लावलं. हे असं आहे मस्तपैकी. मंथनला स्कूलवरून घेऊन आली, त्याच्यानंतर आम्ही झाडं लावली आहे ना बाबू. आणि आता आम्ही कॅरम खेळत बसले. बघा इथे कॅरम घेतलंय. मंथन आणि मी कॅरम खेळत बसणार आहे. मला हरवणार तू? तर आता मी टीव्ही बघत मस्त कॅरम खेळतो. थोडा वेळ मग आराम करू. आधी फोडावं लागेल, थांब हलवू नको.
एक आली. थांब, हात काढ, नको हलवू नको ना. ओहो, चिटिंग नाहीये, चिटिंग नाही करत मम्मा. ए ए ए सरपट. ए नाही नाही, ऑन कॅमेरा, ऑन कॅमेरा म्हणतात असं. मी ह्या 20-20च्या 2 काढले, तेव्हा परत 2 वेळा झाले आणि चिटिंग करतो. मला असं मारायचंय, मग असं माझ्यावर चिटिंग करतोय. आता बघ, आणि आता आता मारून झालं असं बोलतात सर. आता परत एकदा बघूया, थांबा. चला, परत एकदा नाही झालं. खेळता खेळता कोण जिंकलं? कोण जिंकलं? तुझा मम्मीकडे जास्त होते. काय माझी राणी म्हणजे तर माझ्याकडे 200 आणि मम्मीकडे फक्त 150. हा, राणी मम्मी जिंकलेली आहे. नाही, आम्ही मम्मी जिंकलो. cheating करते. आणि कुठे गेली? अशा तऱ्हेने मंथन बरोबर कॅरम खेळताना मी जिंकलेली आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इकडे ऐ, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.